नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि कालपासून आपला सुरू झाला आहे मांडोत्सव, 14 दिवसांचा मांडोत्सव। तर या मांडोत्सवाचा अशी कथा आहे की देव आपल्या बहिणीला 14 दिवसांसाठी घेऊन येतो, म्हणजे जुगाई देवीला घेऊन येतो 14 दिवसांसाठी, माहेरपणासाठी। तर हाच उत्सव आहे की देव आपल्या बहिणीला घेऊन येतो 14 दिवसांसाठी माहेरपणासाठी, आणि तिची सेवा वगैरे इथे केली जाते या आपल्या पेंडूर गावी। तर पेंडूर गावी हा उत्सव कालपासून सुरू झाला आहे मांडोत्सव। तर तुम्हाला आता मी दाखवतो मंदिराच्या आजूबाजूची सजावट वगैरे कशी काय करण्यात आलेली आहे, आणि मंदिर कसं काय रंगवलेलं वगैरे आहे, किंवा आजूबाजूची परिसर कसा काय सजवलेला आहे, सभामंडप वगैरे आणि रोषणाई वगैरे, विद्युत रोषणाई वगैरे कशी काय केलेली आहे। तर मग जाऊया मंदिराकडे, आणि मंदिराकडे जाऊन बघूया विद्युत रोषणाई वगैरे कशी केलेली आहे ती। तर मंडळी, आता मी पोचलो आहे मंदिराकडे, आणि तुम्ही बघू शकताच मंदिराच्या आजूबाजू किती सुंदर वातावरण निर्माण झाला। तर इकडे दुकानं वगैरे असतात, आणि आता सकाळचे 8-8:30 वाजत येते, अजून दुःखी असा बघू शकतास इकडे रवनाथ मंदिरच्या समोर। तर इकडे असं रवनाथ मंदिर। तर आता मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये। तर आतमध्ये बघू शकतास किती काय सजावट केलेली आहे ती। तर आता घेऊन जातो तुम्हाला मी आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्याकडे। तर पहिलं देवाचे दर्शन घेऊया, आणि मग पुढे व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला की आजूबाजूला मंदिराच्या किती सजावट केलेली आहे ते। तर पहिल्याच गेटवरती बघू शकतात, प्रवेशद्वारावर हा चित्ररथ, आणि गेट किती सुंदर वाटतं ते। तर आधी जाऊया आतमध्ये। तर बघू शकतास मंदिराच्या बाहेर असा मंडप वगैरे घालण्यात आलेला आहे पूर्ण भोवताली चारही बाजूला। तर आता मी जातो आतमध्ये, आतमधून तुम्हाला दाखवतो कशी काय सजावट केलेली आहे ती। तर सुंदर अशी सजावट केलेली आहे। तर ही आहे सभा मंडप। तर सभा मंडपच्या छोटीशी पण तुम्ही बघू शकतास कशी काय सजावट केलेली आहे। लाईट थोडी कमी आहे पण थोडी फार दिसते। तर रात्रीची भजनं असतात, त्या भजनाचं सामान इथे ठेवलेलं आहे बघा, पेटी कपडा वगैरे। सभा मंडपाची डेकोरेशन बघा मित्रांनो, अप्रतिम अशी केलेली आहे। तर आता आपण जाऊया गाभाऱ्याकडे, देवाकडे, आणि देवाच्या दर्शनाकडे मी तुम्हाला घेऊन जातो आणि दर्शन घडवतो। तर सुंदर अशी अप्रतिम असा सजावट केलेली आहे, आणि पुढे घेऊन जातो मला मी। तर हे आहेच खामकाठी, तर ते अजून सजवण्यात आलेले आहेत। तर उद्यापासून ते सजवतील आणि साड्या वगैरे याने नेसवतील। तर इकडे ही आपली पालखी, तर पालखी पण सजवण्यात येणार आहे। आणि ही बघू शकतास सजावट। तर आज मांडाचा दुसरा दिवस आहे। तर आजची तुम्ही सजावट बघू शकतास, आणि देवाचा फेटा वगैरे बघू शकता, आणि देवाची अप्रतिम अशी मूर्ती आज अशी सजवण्यात आलेली आहे। तर गाभाऱ्याकडे तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी म्हणजे रंगरंगोटी करण्यात आलेली आहेत, आणि रोषणाई बघा खूप सुंदर आणि अप्रतिम अशी वाटते। तर बाजूला देवींच्या सुद्धा मूर्ती आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवतो। आणि ही आहे आपली देवाची मूर्ती, त्या वेताळ देवाची मूर्ती। तर सगळ्यांनी दर्शन घ्यावा। तर इकडे पण देवीची मूर्ती आहे, त्या पण देवीचं दर्शन घ्या। आणि इकडे अशी एक मूर्ती आहे। तर हे आहे गाभाऱ्याकडचं दर्शन। तर अप्रतिम अशी रोषणाई वगैरे केलेली आहे, आणि सजावट सुद्धा अप्रतिम अशी केलेली आहे। तर नक्कीच सांगा गाभाऱ्याकडची सजावट कशी तुम्हाला वाटली ते, आणि देवाचं दर्शन पण घ्या। आणि अप्रतिम असे आज देवाचा रूप वाटतो। आणि पुढे आता हळूहळू गर्दी झाली आहे की देवाला मुखवटा वगैरे लावण्यात येणार आहे, तेव्हा अप्रतिम असं भाविकांना दर्शन घेण्यात येईल। तर माझ्या मागे बघू शकतास इकडून सभा मंडपाकडे किती रोषणाई आणि सजावट केलेली आहे। तर आता मी तुम्हाला घेऊन जातो मंदिराच्या बाहेर, आणि बाहेर बघूया दुकानं वगैरे किती केलेली आहेत, आणि कशी काय सजावट केलेली आहे ती। तर मित्रांनो, काल देवाने इकडे मंदिरामध्ये आणलेलं आहे, म्हणजे 14 दिवसाचा
माहेरवास म्हणजे माहेरासाठी तिकडे येते आणि देवीला काल देव घेऊन आलेला आहे 14 दिवसांसाठी. हा आहे सभामंडप. तर आता थोडी लाईट कमी आहे पण तुम्हाला अप्रतिम असं दिसेल. आणि सकाळी अजूनही धुकं आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही. हे इकडे औषधी काठी मारण्यासाठी ढोल वगैरे ठेवलेलं आहे तिकडे या साईडला. आणि जी आपल्या देवाची बहीण असते तिला इकडे ठेवलेलं आहे या साईडला समोर बघू शकतोस. तर तिला म्हणतात जुगाई देवी. आणि जुगाई देवीला इकडे आणण्यात आलेलं आहे 14 दिवसांचा मॅरस. आणि 14 दिवसांच्या मॅरससाठी एक मॅरस असतो. तर तो सोहळा आज इकडे पार पडला जातो. तर मंडळी बाहेरून तुम्ही बघू शकतास ही सजावट कशी काय झालेली आहे. मंडप 4 ठिकाणी घातलेला आहे सभोवताली. तर आजूबाजूचा तुम्हाला मी दृश्य दाखवतो की कसं आहे ते. आता हे पूर्ण पॅक केलं मी तुम्हाला म्हणजे सगळंच दिसू शकत नाही. म्हणजे काय थोडाफार इथून दिसतोय. तर पूर्वी असे मंडप वगैरे नसायचे त्याच्यामुळे पूर्ण मंदिर दिसायचं. आता दिसत ना. ही इकडं आहे शाळा. मराठी शाळा आता बंद असते. तर वरती शाळा आता ही घेतलेली आहे त्यामुळे ही फक्त काही कार्यक्रम असेल तरच ओपन करतात. आणि मंदिराच्या मागे आहे विहीर बघू शकता. या साईडने हा एक अजून एक प्रवेशद्वार आहे. तर इथून आपली दिंडी पालखी सगळं साजरा केला जातो. म्हणजे दिंडी वरती जाते सातेरी मंदिरकडे. तर तेवढं पण मी घेऊन जाईन सातेरी मंदिरकडे. तुम्हाला दाखवेल इथून दिंडी ही जाते वरती. आणि मंदिराच्या बॅक साईडला आलात ना मागे की हा बघू शकतास मोठा झाड. तर इथे कोणाला काही असेल तर इथे ताब्यात दिले जातात. या साईडला तुम्ही बघू शकता. तर इथे कोणाला काही लागलेलं असेल तर इथे ताब्यात दिलं जातं. आणि इथे सगळी देवस्थानिक कामगिरी असते ते इथे केली जातात या साईडला. आणि आपल्या समोर बघू शकतास हे आपल्या देवस्थानचे मानकरी. त्यांची पण तुम्हाला ओळखून देतो. तर नामावंती पेंडोरमधील आपले नामावंत बुवा संदीप सावंत. तर आता पुढे घेऊन जातो आणि आजूबाजूला दाखवतो काय काय डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. तर मंडळी इकडे बघू शकतास की जे मोठमोठे नेते मंडळी जे येणार आहेत त्यांच्या हा स्टेज उभा करण्यात आलेला आहे. तर इथे स्टेजवर त्यांचं स्वागत वगैरे करण्यात येईल. आणि झाडं वगैरे बघा भरपूर अप्रतिम लावून आलेले आहेत. तर जे पाहुणे मंडळी येणार आहेत ना नेते मंडळी त्यांच्यासाठी हा स्टेज केलेला आहे. तर मला पुढे जाऊन दाखवतो दुकानं वगैरे कशी लागली आहेत ती बाहेर. तर सकाळीच व्हिडिओ करण्यामागचं कारण हेच होतं की नंतर साऊंड वगैरे चालू होणार गाणी वगैरे चालू होतील त्याच्यामुळे शूट करता येणार नाही. त्यामुळे मी आज सकाळी झालो आहे. आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी सकाळीच आता रोज 14 दिवस तर येणारच आहे. तर ही बघू शकतास तुम्ही दुकानं इकडे या साईडला लागली आहेत. आणि पार्किंग सुविधा पण आहे ती खाली करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला मी सगळं दाखवतो कशी काय पार्किंग सुविधा करण्यात आलेली आहे ती. तर इकडून बघू शकतास मंदिराचा कळस. आणि हे आजूबाजूला माठ वगैरे लावलेलं आहे. तर मंदिराचा परिसर बघा खूप सुंदर वाटतो. आणि आजपासून 3-4 दिवसापासून गर्दी व्हायला नक्कीच सुरुवात होईल. तर 3-4 दिवसापासून गर्दी अप्रतिम होईल आणि मला अप्रतिम असा जनसमुदाय पाहायला भेटेल. तर इथूनच मंदिराचा तुम्हाला कळस दाखवतो एकदा. तर हा बघा मंदिराचा कळस. तर इथे आता मंडप बांधल्यामुळे मंदिर पॅक झालं आहे. तर पूर्वी मंदिर ओपनमध्ये होतं तेव्हा खूप अप्रतिम असं दिसायचं. तर मंडळी तुम्ही बाहेर बघू शकतास इथे अप्रतिम अशी सजावट केलेली आहे. आणि मंडप वगैरे कसा अप्रतिम असा दिसतो.
तर इकडे तुम्ही आलात की इकडे हातपाय धुण्याची सुविधा आहे आणि पाणी पिण्याची पण सुविधा इथेच आहे या प्रवेशद्वाराजवळ. तर पुढे तुम्ही बघू शकता सेल्फी पॉईंट. तर इथे फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकतास. तर इथे तुम्ही आल्यावर फोटो काढू शकता आणि जत्रेचा सगळ्यांनी भरमसाठ आनंद घ्या, मनसोक्त आनंद घ्या. आणि बघू शकतास डॉक्टर अप्रतिम दिसतोय आणि हे आहे दीपमाळा मंदिराच्या समोर. आणि दीपमाळ्याच्या समोरच ना हा विठुरायाचा देखावा तयार केलेला आहे, तो पण बघू शकता. खूप अप्रतिम वाटतो, तो पण मी तुम्हाला दाखवतो. हा बघू शकतास विठुरायाचा देखावा. आणि इकडे समोर इकडे सगळी दुकानं लागलेली आहेत. तर इकडे सर्व दुकानं लागतील, अजून काम चालू आहे. तर इकडे सर्व ठिकाणी दुकानं लागणार आहेत, हळूहळू दुकानं येत आहेत. तर मंडप तर अप्रतिम झालं आहे, बघू शकता. तर तुम्हाला जास्तीत जास्त मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटतो हे नक्कीच सांगा. तर आता मी जातो सातेरी देवीच्या मंदिराकडे आणि वरील तुम्हाला परिसर दाखवतो मंदिराकडचा, वरच्या देवळाकडचा, की मंदिराकडे कशी काय सजावट केलेली आहे. चला तर मग जाऊया अशाच पुढे पुढे चालत सातेरी देवीच्या मंदिराकडे. तर मंडळी आता आम्ही जातो आहे सातेरी देवीच्या मंदिराकडे. तर इथून आता या मंदिराकडून आपल्या वेताळदेवाच्या मंदिराकडून वरती जातो आहे सातेरी देवीच्या मंदिराकडे आणि तुम्हाला दाखवतो की कुठल्या मार्गाने जाणार आहेत. पालखी सोहळा वगैरे सजला जातो आणि दिंडी काढली जाते, तो आहे हा प्रवेशद्वार. तर या प्रवेशद्वाराकडून वरती दिंडी जाते. तर दिंडी सोहळा हा इकडून असतो आणि इकडे अजून दुकानं आलेली नाहीत, थोडेफार दुकानं आलेली आहेत, ते बघू शकतास. तर इथे भव्य सोहळा असा आपल्याला पाहायला भेटतो रात्रीचा, आणि रात्रीची दिंडी असते. तर दिंडी सोहळा इकडे भरपूर प्रमाणात लोक पाहायला येतात भाविक. आणि इकडे अशी जागा आहे की अप्रतिम अशी जागा आहे दिंडी सोहळ्यासाठी. आणि इकडे दुकानं लागणार आहेत या साईडला. तर इकडून मंदिर बघू शकतास, अप्रतिम असं मंदिर दिसतो. अजून उंचावर गेल्यावरती तुम्हाला पूर्ण मंदिर दिसेल. थोडंफार अजून दुकानं वगैरे आलेली नाहीत, हो दुकानं येतील इकडे आणि इकडे पूर्ण पॅक होईल. तर आपण आता जातो सातेरी देवीच्या मंदिरकडे. आणि तर आजूबाजूचा परिसर बघा, खूप अप्रतिम असा आहे. तर पुढे पुढे जाऊन बघूया मंदिराची सजावट वगैरे कशी केलेली आहे ती. तर मंडई इथेच हा पालखी सोहळा इथून म्हणजे खालून वरती येतो वरच्या मंदिराकडे, सातेरी देवीच्या मंदिराकडे. आणि त्याच मंदिराकडे आपण आता जातो वरती. तर ही अशी वाट आहे. तर समोरच तुम्ही बघू शकता सातेरी देवीचं मंदिर आणि प्रवेशद्वार तुम्हाला दिसेल इथून. तर इकडे पण सजावट केलेली आहे अप्रतिम इथे. आणि बघू शकता तोरणा वगैरे मस्त लावलेले आहेत. विद्युत रोषणाई बघायची असेल तर रात्रीचं यायचं आणि अप्रतिम अशी विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला भेटते. तर हा बघा प्रवेशद्वार श्रीदेवी सातेरी मंदिरकडचा. तर मंदिराच्या आजूबाजूला दुकाने येत आहेत, हो तयारी चालू आहे. तर मंदिराच्या बाजूलाच मेन रोड आहे जो आपला कुडाळला जातो. आणि या साईडला मालवणला, या साईडला कुडाळला. तर हा आहे जो मेन रोड. तर मंडळी आता मी पोहोचले सातेरी देवीच्या मंदिराकडे. तुम्ही बघू शकतास आजूबाजूचा परिसर आणि कशी का सजावट केलेली आहे. तर दुकानं नुकती लागत आहेच, अजून दुकानं आलेली नाही तिकडे, थोडेफार लागलेले आहेत. तर या साईडने दुकानं लागतील. तर आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि देवीचे दर्शन घेऊया. तर तुम्हाला मी घेऊन जातो मंदिराच्या आतमध्ये. तर ही अशी आहेत आजूबाजूला दुकानं लागले आहेत. तर आपण पहिला जाऊया मंदिराच्या आतमध्ये. आणि मंदिराचं सजावट बघा, अप्रतिम अशी बांधून झालेली आहे. आणि हा आहे इकडे सभागृह वगैरे समोरच तुम्हाला दिसतोय. आणि इकडे देवी वगैरे येणार आणि इकडे
प्रश्न वगैरे विचारले जातात. म्हणजे झेंडे पालखी सोहळा इकडे येतो या मंदिराकडे, तो पण तुम्हाला मी दाखवेन या व्हिडिओमध्ये. तर मंदिराची सजावट बघा अप्रतिम अशी. तर आता तुम्हाला घेऊन येतो मंदिराच्या गाभाऱ्याकडे, म्हणजे देवीकडे. तर मंदिराचा गाभारा बघा आणि खूप अप्रतिम अशी सजावट आणि रोषणाई आपल्याला पाहायला भेटते इकडे. तुम्ही पाहू शकतास अप्रतिम अशी सजावट. आणि आईचं रूप बघा. तर हे आहे आई देवी सातेरीचं वारू, जे कित्येक प्राचीन वर्षापूर्वीपासून असं वाढत जात आहे. तर हीच आहे आईची महिमा. तर मित्रांनो आता जाऊया मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर बघूया कशी काय सजावट वगैरे केलेली आहे ती. तर मंडई मंदिराच्या समोर नाही अशी दुकानं वगैरे लागलेली आहेत. हा आहे मेन रोड. तर दुकानं बघू शकता. इथून चारही बाजूला दुकानं वगैरे लावण्यात येणार आहेत. तर मंदिराच्या बाहेर तुम्हाला मी दाखवतो कसं काय सजावट वगैरे केलेली आहे. तर हा असा मंडप बांधण्यात आलेला आहे चारही बाजूने. आणि मंदिराच्या भोवताली चारही बाजूने असा मंडप आहे आणि विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तर मंदिर बघा, मंदिर कौलारूच आहे. तर मी आता प्रदक्षिणा करतोय आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतोय की मंदिराच्या भोवतालचा परिसर कसा काय सजवण्यात आलेला आहे तो. तर हा असा परिसर सजवण्यात आलेला आहे बघू शकता. तर अप्रतिम असा सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता त्या मंदिराकडे. आणि माझी प्रदक्षिणा इकडे पूर्ण होते. तर असाच हा मंडप बांधलेला आहे. तर तुम्हाला मंडप कसा वाटला मंदिराकडचा तो पण सांगा. आणि दोन्ही मंदिराकडची सजावट तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर मंडळी मी आता सातेरी देवीच्या मंदिराकडून पुन्हा आलो आहे आपल्या वेताळ मंदिराकडे, तुम्ही समोर बघू शकतास. आणि आता मी तुम्हाला घेऊन जातो आहे रवनाथ मंदिराकडे. तर हे असं प्राचीन मंदिर आहे हे पण सुद्धा. तर मंदिराच्या समोर तुम्ही मागे बघू शकता अशी आहे विहीर आणि इकडे सुद्धा मंडप वगैरे घातलेलं आहे. तर मंदिर हे कौलारू आहे आणि हे मंदिर पाहायचं असेल ना तर पावसात अप्रतिम वाटतं, कारण इकडे आहे शेतीमाळा पूर्ण जो वेताळ मंदिराच्या समोरच आहे. तर हा पण तुम्हाला बघायला अप्रतिम असं मंदिर आहे दोन्ही पण. तर आता आपण जाऊया रवनाथ मंदिराच्या आतमध्ये. या मंदिराकडे सुद्धा विद्युत रोषणाई केलेली आहे आणि मंडप वगैरे घालण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता समोर माझ्या. तर तुम्हाला आता मी आतमध्ये घेऊन जातो आणि आतमध्ये बघूया, देवाचं दर्शन घेऊया रवनाथ देवाचं. तर हा बघू शकता तुम्ही मंडप. आणि हे मंदिर अजूनही तसंच आहे, जे प्राचीन जसं काय ठेवलेलं आहे बांधलेलं आहे तसंच मंदिर आहे बघू शकतास. आणि मंदिर आहे कौलारू. तर आता मंदिराच्या तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो. तर मंदिराच्या आतमध्ये आल्यावर तुम्ही बघू शकतास घंटा वगैरे आणि सगळं लाकडी बांधकाम आहे मंदिराच्या आतमध्ये. तर मंदिराच्या आतमध्ये तुम्ही आल्यावर आता बघू शकता की अशी रांगोळी वगैरे काढण्यात आलेली आहे. तर जाऊया आता गाभाऱ्याकडे आणि देवाचे दर्शन घेऊयात. मित्रांनो ही आहे रवनाथ देवाची मूर्ती. तर सर्वांनी दर्शन घ्या. तर मित्रांनो इकडे या मंदिराकडे जास्त सजावट अशी वगैरे काही केलेली नसते, पण थोडीफार सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी. आणि हे मंदिर तितकंच प्राचीन आहे. इकडे काही मूर्त्या होत्या हिमाडपंथी ज्या कोरलेल्या होत्या त्या आता नाही आहेत इकडे. आता जाऊया मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेरून तुम्हाला दाखवतो ग्रीनरी. म्हणजे मंदिराच्या ह्या भोवताली चारही बाजूला ना ग्रीनरी आहे बघू शकता. शेतमाळ आहे इकडे पूर्ण तुम्हाला हिरवागार दिसेल. इकडे समोर हे सगळे डोंगर वगैरे आहेत, पाठीमागे पण
सुद्धा शेती आहे. आता मंदिराची ही बाजू दाखवतो, दुसरी बाजू बघू शकतास. आता हो थोडं ऊन येते, तर मंदिर हे पूर्ण कौलारू आहे आणि मंदिराची अशी सजावट करून झालेली आहे. तर आता हा उत्सव 14 दिवसांचा मांडोत्सव हा 14 दिवस चालणार आहे. तर नक्की जत्रेला या आणि सर्वांनी मनसोक्त आनंद घ्या जत्रेचा आणि मांडोत्सवाचा आनंद घ्या. तर या मांडोत्सवामध्ये तुम्हाला भरपूर काही पाहायला भेटतील, अनेक प्रथा वगैरे पाहायला भेटतील कोकणातल्या. तर बघा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अप्रतिम असा वाटतोय. तर नक्की या मांडोत्सवाला सर्वांनी आनंद घ्या आणि नक्कीच कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय. त्या व्हिडिओमध्ये थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा तुम्हाला देवदर्शन वगैरे कसं काय मी घडवलेलं आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा आपला उत्सव कसा वाटतोय ते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा. आणि चॅनलला कोण नवीन आलं असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, ते पण बटन दाबून टाका. आणि हा आपला मांडोत्सव कसा वाटतो हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अजूनही काही लोकांना दर्शन होईल, जे बाहेरगावी आहेत त्यांना त्या लोकांनासुद्धा दर्शन घेता येईल आणि पाहता येईल की मांडोत्सव आपला कसा चालू आहे ते. चला तर मग भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये असंच. तोपर्यंत गुड बाय.